कशी वाटली क्वालिटी? एक नंबर क्वालिटी आहे. नंबर एक क्वालिटी एक नंबर जेवण आहे. कुठून आला? खेड. नाच करती काय यायलाच लागते. हॉटेल तिरंगा नंबर जेवण झालेलं आहे. नंबर एक. नाच करती काय नंबर एक. वीस घ्या. नाच करते काय यावंच लागते. बरं हा. किती किलो जवळ जवळजवळ ही 100 किलो असं 80-90 किलो असं. किती किलो आहे ही आता यात कमीत कमी 200 लोक येतात. 200-300. 200 ते 300. हा पहिलं शिजवलेलं आहे त्यात 300. हे 5 वाजेपर्यंत 600 लोकांचं होतं. तिथून पुढे लागेल असं कापायचं. हा फक्त नाच पाहिजे. यायलाच लागतंय हॉटेल तिरंगा. कसं आहे बघितलं की नाही का हाच पाहिजे. यावंच लागतंय हॉटेल तिरंगा. नाच करते काय? सावकाश. नमस्कार मित्रांनो, आता बघा आपण ताट कसं लावतोय. तिरंग्याची स्पेशलिटी नळी, हट्टी एक, 2 मांस सोबत कलेजी, थोडी जिगरी. आपण त्याला कोणी पिळवण आवडते तर कुणाला पिळवण. एक आपलं एक तयार झालं. एक ताट, एक प्लेट. किती लागते दिवसाला प्लेट? कमीत कमी 1100 ते 1200, 1500 पर्यंत ताट आपले जाते आरामशीर. तुमच्या हॉटेलचा स्टाफ किती लोकांचा आहे? कमीत कमी आता 16 स्टाफचा रेग्युलर चालू आहे. कंट्रोल होतं का एवढं गिऱ्हाईक? कुठून आलो? हा तुळजापूरून. मला काय 70 ते 80 या इकडे. हो का 20 ते 30 किलो आरामशीर. हवा इथं बी चालू आहे अजून 70 ते 80. हो का माणसं त्याला भेटते नाही. गण्या कांदा बिंदा टाकून बर का मी टाकणार आहे.
कुठून आला जेवणासाठी? सात. नाद करते का? यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायलाच लागतंय. आमचा पत्ता बुंबार शिवड बांडगाव. हे मटण थाळी 230 रुपयाला फुल जेवण, मटण रस्सा, सूपमधला राईस, अनलिमिटेड भाकरी आणि अनलिमिटेड सूप यायलाच लागते. 2019 पासून सुरुवात केली आणि माझी पहिली पान स्टॉल होतं. पान स्टॉल करत करत लॉकडाऊन पडल्यामुळे बंद केलं रानात. मग इथं आपलं काय व्यवसाय करायचा म्हणून हॉटेल व्यवसाय चालू केला. 2021 साली मच्छी फेमस होती हॉटेलला, 100-150 किलो मच्छी जायची. त्यानंतर आता कुठल्या हॉटेलवर गेलं तर मच्छी चिकन असं रेग्युलर झालंय. आणि मटण पण असतं, पण कसं असतं विकत्रीचं मटण असतं, असं समोर कापून समोर असं. म्हणजे जुन्या काळात कसं होतं, आपलं देवदेव असलं की माणसं नाही बोललं तरी आवर्जून जेवायला जायचे देवळावर कुठं कार्यक्रमाला. म्हणून मी ठरवलं बाबा आजकाल सिटीतल्या लोकांनाही खायला भेटत नाही, सगळं विकत्रीचं आयतं आणलेलं असतं आपलं घरगुती मसाला. म्हणून मी ठरवलं की काय चलू नाही चलू आपलं घरगुती पद्धतीने करायचं, समोर कापायचं, समोर शिजवायचं त्यांच्या, आणि घरगुतीच मसाला वापरायचा, विकत्रीचा मसाला वापरायचा नाही. असं करत करत सोशल मीडियाचा थोडा मला साथ भेटली आणि आज सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली. सगळीकडून लोक लांब लांबून जेवणासाठी येतात इथे. पुढचा काय प्लॅन आहे? आता पुढचा प्लॅन नाही, मी ह्यात काय डेव्हलप करणार नाही. हाय ह्यानं दिलंय मला हे असं कायम मी शेवटला असत नाही. रोज 12-13 बोकड जातात. मी साधारणतः 1200 ते 1500 लोक दररोज जेवतात.